नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये येशू आता जेव्हा घरी येते तेव्हा मात्र आता जयू आत्या तिच्यावर खूप अशी ओरडते. तिला म्हणत असते की आता उद्यापासून खाली मुंडी घालून ऑफिसला जायचं आणि खाली मुंडी घालूनच वेळेत घरी यायचं, समजलं का तुला, असे बोलून आत्या आता तोऱ्यात आतमध्ये निघून जाते. तर येशू नमूजवळ येते आणि नमूला म्हणते की काय ग, आत्याची मात्र कधी सटकेल काही कळणारच नाही. तेव्हा मात्र नमू म्हणते की जाऊन दे येशू, तू काही टेन्शन घेऊ नकोस, तू पटकन फ्रेश हो, तोपर्यंत मी तुझ्यासाठी चहा करते. नमू आत जाते. तर आता येशू जो काही कोट म्हणजे ब्लेझर अर्णवने तिला घालण्यासाठी दिलेलं असतं, तर त्या क्षणाची तिला आठवण होते आणि ती विचार करते की अर्णव राजशिर्के यांनी स्वतःचं ब्लेझर काढून मला दिले आणि ते सुद्धा खरंच, अजून सुद्धा ही गोष्ट खरी आहे, ते मला नाही पटत. म्हणजे तू खडूस एवढं चांगलं सुद्धा वागू शकतो, खरंच नवलच आहे. म्हणून येशूला आता त्याच्याबद्दल थोडीशी चांगली भावना सुद्धा वाटते. त्यानंतर मात्र इकडे आपला आकाश हा पूर्णपणे नमूचा चेहरा आठवत असतो. सारखी त्याला नमूची आठवण होते आणि आता तो अगदी एकसारखा तिकडे पाहत असतो. जेव्हा नमू ती ओढणी घेत होती आणि पैसे कमी असल्यामुळे नमूने ती ओढणी घेतलेली नसल्यामुळे तर आता आकाश त्या ओढणीकडे सारखा पाहतो, कारण नमूसाठी त्याने ती ओढणी घेऊन ठेवलेली असते. तेव्हा तो मनात म्हणतो की कधी भेटशील तुम्हाला परत, आणि जर भेटली नाही तर काम कसं करू मी, म्हणून स्वतःशीच तो हसत असतो. आणि तेवढ्यात तेथे अर्णव येतो. अर्णव म्हणतो की आकाश आकाश, परंतु आकाशचं लक्ष काही अर्णवकडे जात नाही. अर्णव पुन्हा आवाज देतो की आकाश, तर आकाश लगेच अगदी टचकन उठतो आणि उभा राहतो आणि काय रे दादा असे म्हणतो. तेव्हा आता अर्णव विचारतो की काय रे आकाश, काय झालं, तो एकटाच हसतोस. तेव्हा आकाश म्हणतो की काही नाही दादा. तर अर्णव विचारतो की रिअली, तर आकाश म्हणतो की हो दादा. गुड म्हणत आता अर्णव खाली बसतो. तेव्हा लगेच आकाश त्याच्याजवळ येतो आणि त्याला जी काही सुब्रमण्याची डील आहे ती तुझ्याचमुळे मिळाली म्हणून तो त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो. तेव्हा अर्णव त्याला म्हणतो की हे बघ, जर आकाश आपला फोकस क्लिअर असेल तर सर्व काही गोष्टी ह्या अगदी सोप्या आणि लगेच घडतात. तेव्हा आकाश अर्णवच्या त्याच बोलण्याचा विचार करतो आणि तो आता नमूशी आता भेट घ्यायची ठरवतो. त्यानंतर आता येशू ही लावण्याचा जो काही ती रागवलेली आहे, लावण्याने जे काही केले त्यामुळे ती खूप अशी डिस्टर्ब असते आणि तिला टेन्शन आलेले असते, म्हणून ती आता अगदी जिलेब्या तळत असते आणि खात असते. नमू येते. नमू म्हणते की नक्की येशू तुझ्या मूडला काहीतरी झालं असेल म्हणूनच तू अशा जिलेब्या तळते म्हणून. तेव्हा आता राकेश अगदी खिडकीतून चोरून या दोघींचं बोलणं ऐकत असतो. नमू म्हणते की अगं येशू बास कर, किती अशा जिलेब्या तू खाशील एका रात्रीत. तेव्हा आता लगेच येशू म्हणते की ताई हे बघ, जर माझा मूड खराब असेल तर मग मी असल्याच जिलेब्या खाते, हे तुला माहिती आहे. म्हणून आता येशू अगदी तावतावाने जिलेब्यावर ताव मारत असते. तेव्हा मात्र आता जेव्हा राकेश हे सर्व ऐकतो तर त्याला असं वाटतं की नक्की हिचा मूड खराब आहे, मग शलाकाने हिला सर्व काही सांगितलेले दिसते का. तेव्हा राकेश लगेच थोडासा असा आड लपतो आणि ह्या दोघींचं बोलणं ऐकतो. तेव्हा आता येशू म्हणत असते की हे बघ ताई, अगं आमच्या ऑफिसमध्ये एक लावण्य मॅडम आहे, इतकी कुचकट आहे, सारखा ती माझा रागराग आणि अपमान करत असते. तेव्हा आता नमू म्हणते की अगं येशू हे सर्व माझ्याचमुळे घडते ना ग, आणि तुला ऑफिसमध्ये काही त्रास तर जास्त नाही ना. मला माहिती आहे की जेव्हा मी त्या चुकीच्या मुलाची निवड लग्नासाठी केली नसती तर आज मात्र हे सर्व घडलं नसतं, तुझ्यावर आजही काम करण्याची परिस्थिती आली नसती आणि तुलाही तकलीफ झालीच नसती. तेव्हा आता येशू म्हणते की ताई अगं हे बघ, का असं काही नसतं, जे होना था ओ तो हो गया. तेव्हा नमू म्हणते की बघ ना, अगोदर साखरपुडा मोडला आणि नंतर लग्न सुद्धा मोडलं, त्यामुळे येशू अगं हे प्रेम वगैरे खरंच माझ्या नशिबातच नाही. तेव्हा आता येशू नमूला समजावते की खरंच अगं तू पागल आहेस, मला फुल अशी गॅरंटी आहे माझ्या या गोड गोड ताईवरती खूप प्रेम करणारा एक डॅशिंग आणि हँडसम मुलगा तिच्या आयुष्यामध्ये नक्की येणार आहे. तेव्हा मात्र आता नमूला हसायला येतं. नमू खुश होते आणि राकेश मात्र आता हे सर्व ऐकतो आणि तो सुद्धा थोडासा हसतो. त्यानंतर मात्र आता इकडे आकाश अर्णवला म्हणतो की दादा एक विचारू का तुला. तेव्हा आता लगेच अर्णव विचारतो की काय रे, कशाबद्दल, डील बद्दल. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, अरे वेगळंच काहीतरी आहे. तेव्हा लगेच आता अर्णव म्हणतो की हो विचार ना. तेव्हा आकाश विचारायला जातो की दादा हे बघ, तुला कधी असं झाले का रे, एखादी मुलगी पहिल्याच नजरेमध्ये तुला इतकी आवडली आणि त्यानंतर मात्र तुला काहीच कसं म्हणजे सुचलंच नाही. तेव्हा आता अर्णवला आपला भूतकाळ आठवणार असतो. तर आता आकाश म्हणतो की तिचा चेहरा जरी आठवला तर हार्टबीट्स हे स्पार्ट होत, असं कधी तुझ्या बरोबर झाले का.
तेव्हा आता लगेच अर्णव हा थोडासा रागवतो आणि तो आकाशला म्हणतो की आकाश, हे असं मी कधीच नाही होऊन देणार. हार्ट आणि ब्रेन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे. हार्ट म्हणजे इमोशन्स, ते नेहमी फसवतात, म्हणून मी ब्रेन म्हणजे मेंदूचा ऐकतो. ओके. तेव्हा आकाश थोडासा शांत होतो, कारण त्याला अर्णवबद्दल जे काही घडलेलं आहे ते माहिती असतं. आणि हे बघ आकाश, अरे लव्ह स्टोरी आहे ना, त्या फक्त मूवीज आणि पुस्तकामध्ये वाचायला ह्या आवडतात आणि छान वाटतात. आणि हे बघ, रिअल लाईफ मध्ये हे असं काही नसतं. लव्ह इज फेक इमोशनल. म्हणजे आता अर्णव हा प्रेमाच्या विरुद्ध असतो, तर इकडे इशू ही आता नमूला सांगत असते की प्रेमाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट या जगात नाही, त्यामुळे प्रेमावरचा भरोसा कधीच कमी होऊन देऊ नकोस. तेव्हा नमू म्हणते की बरं जगद्गुरु ईश्वरी देसाई इंदोर की तुमचं जर आता हे प्रेमावरचं व्याख्यान पूर्ण झालं असेल तर मग आता आवरूयात ना आपण. तेव्हा इशू म्हणते की हो हो, आणि परत त्या जी तळलेल्या जिलेबी आहेत ते काढायला सुरुवात करतात. तर राकेश आता या दोघींचं बोलणं ऐकतो. आता ही जिलेबी तर नम्रताचाच विषय घेऊन बसली, आणि कसं मला कळणार की नक्की या शलाकानीचं काय असं विशेष बोलणं झालं असेल म्हणून. आणि तेवढ्यात मात्र इशूला त्या गोष्टीची आठवण होते. इशू लगेच आता नमूला म्हणते की अगं ताई, तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली, आणि आज सकाळी रस्त्यात मला एक बाई भेटली होती. तेव्हा मात्र आता बाई म्हटल्यानंतर राकेशच्या पायाखालची जमीन हलते. अगदी बारकाईने तो ऐकण्याचा प्रयत्न करतो. तर आता इशू म्हणत असते की ती बाई ती रिक्षाच्या मागे धावत होती, आणि अगं तिच्या बाबतीत एक दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे ग, आणि तुला माहिती आहे का तिचा नवरा. आणि तेवढ्यात आता इशू पुढचं बोलणार तोच लगेच जयू तेथे येते. जयू आत्या म्हणते की काय ग, अगं आवरलं की नाही तुमचं. तेव्हा मात्र आता राकेश खूप घाबरतो. जे पुढचं त्याला ऐकायचं असतं ते काही त्याला ऐकायला मिळत नाही. तेव्हा आता नमू म्हणत असते की अगं इशू आवरणं पटकनी, आत्या पुन्हा आपल्यावर ओरडेल. तर इशू म्हणते की नमू अगं ऐकून तरी घे. आणि इशू म्हणते की तुला माहिती आहे का तिचा नवरा कोण आहे. तर नमू लगेच म्हणते की कोण आहे, काय करतो ते प्लीज आपण उद्या बोलूयात, प्लीज इशू प्लीज. अगं तू आवरणं पटकनी, आत्ता आणखीन आपल्यावर ओरडे. तेव्हा आता राकेशही जेव्हा ऐकतो तेव्हा आता मनात ठरवतो की त्या शलाकाने हिला काही सांगितलेले नाही असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात आता मी वाचलो, पण आता परत असं होऊ नये म्हणून त्यासाठी मला काहीतरी असं पाऊल उचलावे लागेल. म्हणजे माझ्या जुन्या ओळखीचे पुरावे आता सर्व काही मिटून टाकायला हवेत. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता इशू ही ऑफिसला जायला निघते, आणि ती उभ्या राहूनच चहा घेत असते. नमू येते. नमू म्हणते की अगं इशू जरा खाली बसून चहा घे, आणि हा घे डबा. तर इशू म्हणते की अगं मला जर एक सेकंद जरी ऑफिसला जायला उशीर झाला तर तो भडकूचंद पुन्हा आणखीन तापेल. तेव्हा आता नमू म्हणते की अगं मग तू त्याच्याशी बोलूच नको. तेव्हा आता इशू म्हणते की मी त्याच्याशी नाही बोलत, पण तो माझ्याशी बोलायला येतो, मग मी काय करू. तर आता जयू आता हे सर्व ऐकते आणि इशूला म्हणते मी सांगते ते नीट ऐक आणि लक्षात ठेव, तू जे काही करते ना नीट वागून कर, आणि जर तुला काही झालं तर मी दादा आणि वहिनीला काय सांगणार आहे बरं. आणि जरही तू परकी असली तरी सुद्धा नमू एवढीच तुला म्हणजे तुझी त्यांना काळजी आहे हे तुला कळले असेल ना. तेव्हा आता इशू काही उत्तर देत नाही, आणि ती नमूला म्हणते की ताई चला आता मी निघते. तर जयू त्या रागाने म्हणते की इशू मी तुला काल काय सांगितले हे तुझ्या लक्षात आहे ना. तेव्हा मात्र आता इशू म्हणते की हो आत्या माझ्या सर्व काही लक्षात आहे, पण प्लीज आता मला खूप असा उशीर होतोय, मी आता निघते. तेव्हा आता इशू निघून गेल्यानंतर जयू आत्या ही डोक्याला हात लावते, आणि तुझ्या बापाला खरंच काय ही दुर्बुद्धी सुचली आणि ही बॅट आपल्या गळ्यात पाडून घेतली, आणि आता देवच जाणे की नक्की काय होणार आहे ते. नमू म्हणते की आत्या प्लीज अगं असं काही बोलू नकोस. त्यानंतर आता इशू इकडे बाहेर येते आणि ती रिक्षा पाहत असते, रिक्षाला थांबवत असते. तेवढ्यात राकेश तिथे येतो. राकेश म्हणतो की ईश्वरजी. तेव्हा मात्र आता ईश्वरीजी असं म्हटल्यानंतर इशू म्हणते की हे बघा राकेशजी, काल जे काही झालं ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा मात्र आता राकेश घाबरतो. तेव्हा आता राकेश म्हणतो की ईश्वरीजी अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला. इशू म्हणते की काय गैरसमज नाही तर तुम्ही मुद्दाम केलं. तेव्हा राकेश म्हणतो की नाही होत खरंच तसं काही नाही. तर इशू म्हणते की बास झालं आता, आणि मला कधीच यापुढे तुमच्या बरोबर, कारण आता इशूला दुसरं म्हणायचं असतं, कारण राकेशने पैसे घेतलेले नसतात याबद्दल ती बोलत असते, परंतु राकेशला तर दुसरीच भीती असते. तर इशू पुढे म्हणते की यापासून कधीही तुमच्याबरोबर मी रिक्षाने नाही येणार, यायचंच नाही. तेव्हा आता राकेश म्हणतो की काय रिक्षा. तर आता इशू म्हणते की हो अहो काल तुम्ही पैसे सुद्धा घेतले नाही आणि पूर्ण दिवस
सुद्धा तुम्ही मला भेटले नाही। तेव्हा राकेश अगोदर पूर्णपणे घाबरून गेलेला असतो, परंतु आता इशूचं हे बोलणं ऐकल्यानंतर कुठेतरी त्याला थोडं शांत वाटतं। तेव्हा मात्र आता लगेच इशू म्हणते की राकेशजी, आणि ऑलरेडी मला खरंच खूप उशीर झालेला आहे, कारण आज मला ऑफिसच्या, आणि आता ती तिकडे लगेच घाईने निघून जाते, कारण तिला ऑफिसच्या गोडाऊन साईडला बोलवलेलं असतं, म्हणून इशू निघून जाते। तेवढ्यात आता राकेशच्या जीवात जीव येतो आणि तो म्हणतो की शलाकाने काही हिला सांगितलं नाही ते बरं झालं, आज मात्र मी थोडक्यात वाचलो, परंतु त्या अगोदर मात्र मला काहीतरी आता नक्की करावंच लागेल आणि माझ्या जुन्या ओळखीचे पुरावेच आता निमिटून टाकावे लागतील, मग त्याशिवाय मात्र त्या सगळ्या घटनावर पडदा नाही पडणार। त्यानंतर मात्र आता इकडे हा सावंत राजप्रकाशला जो काही अर्णवचं गोडाऊन आहे तर तेथे पूर्ण माल ठेवलेला असतो आणि त्या गोडाऊनबद्दल जो काही नकाशाचा आहे तो ते नकाशा दाखवत असतो। आणि ह्या सात्विक फॅशनचा जो काही माल आहे तो सकाळी म्हणजे 4 वाजता हा सर्व गोडाऊन मधील माल एअरपोर्टला जाणार आहे अशी सर्व माहिती आता सावंतने मिळवलेली असते। तेव्हा हे ऐकून राजप्रकाश खुश होतो आणि तो सावंतला गुड असे म्हणतो। तेव्हा सावंत पुढे म्हणतो की त्या अगोदरच म्हणजे 4 वाजण्याच्या सुमाराच्या अगोदर हा माल जाण्या अगोदरच जळून खाक होणार आहे असा आपला प्लॅन आहे। तेव्हा राजप्रकाश म्हणतो की प्लॅन अगदी परफेक्ट आहे ना। सावंत म्हणतो की 101%। तर आता राजप्रकाश म्हणतो की हे बघ, कोणतीही एकही चूक व्हायला नको। तेव्हा लगेच आता हा राजप्रकाश म्हणत असतो की हे बघ, आता त्याच्या ऑफिस सारखी जशी सिक्युरिटी टाईट आहे तशीच ह्या गोडाऊनची सुद्धा आहे, लक्षात ठेवा। सावंत म्हणतो की हे बघा सर, तुम्ही काही काळजी करू नका, ही आग कोणी लावली हे काही कळणार नाही। तेव्हा राजप्रकाश हे ऐकून अगदी खुश होतो आणि कामाला लागा असे म्हणतो। तेव्हा सावंत निघून जातो तर राजप्रकाश मनाशी म्हणत असतो की मला मागे टाकायला निघाला तू AR, परंतु इतक्या सहजासहजी मी तुला पुढे नाही जाऊन देणार। द गेम इज नॉट गेट ओव्हर। त्यानंतर आता इशू तेथे त्या गोडाऊनच्या तेथे अगदी तेथे येऊन पोहोचते आणि वॉचमन काकांजवळ येते आणि गुड मॉर्निंग त्यांना बोलते, परंतु त्यांना आता खूप असं गरगरल्यासारखं होत असतं। आणि तेव्हा आता इशू म्हणते की दादा हो काय झालं, तुम्हाला काही चक्कर वगैरे येते की काय? तेव्हा तो वॉचमन म्हणतो की खरंच मला असं गरगरल्यासारखं होतंय, म्हणून तो असा गरगरल्यासारखी चक्कर येण्यासारखं करत असतो। इशू त्याला घाईने पाणी प्यायला देते, परंतु वॉचमन काका म्हणतात की नाही नको, पाणी आहे माझ्याकडे। तेव्हा आता इशू तरी सुद्धा त्यांना पाणी प्यायला देते आणि त्यांना पाणी पिल्यानंतर म्हणते की हो सर हे घ्या आणि तुम्ही आता घरी जा, तुम्हाला घरी जायला हवं, कारण तुम्हाला मी रिक्षा करून देते, आता तुम्हाला आराम करण्याची गरज आहे। तेव्हा आता वॉचमन काका म्हणतात की नको मॅडम, अहो सुपरवायझर मला खूप असे ओरडतील। तेव्हा आता लगेच इशू म्हणते की अहो काका तुमची तब्येत व्यवस्थित नाही, मी सांगते त्यांना, आणि प्लीज घरी जा तुम्ही, मी सांगते सर्वांना, आणि मला सांगा बरं तुम्ही इथे कुठे राहतात। तेव्हा आता लगेच ते वॉचमन काका म्हणतात की येथे जवळच तुळशीवाडीला राहतो मी। तर इशू म्हणते की चला मी तुम्हाला रिक्षा करून देते। आता ते वॉचमन म्हणतात की नको मॅडम, सुपरवायझर माझ्यावर ओरडतील। तर इशू म्हणते की अहो मी सांगते त्यांना, आणि हे बघा तुमचं अंग सुद्धा गरम आहे, त्यामुळे मी सांगते तुमच्या सुपरवायझरला, तुम्ही काही काळजी करू नका। आणि आता इशू त्यांच्या हाताला धरते आणि त्यांना खूप त्रास होतो का असे विचारत ती आता त्यांना बाहेर घेऊन येते आणि रिक्षाला आवाज देते आणि त्यांना रिक्षामध्ये बसवते आणि भैया यांना तुळशीवाडीला सोडा असं सांगते। आणि त्या वॉचमन काकांना म्हणते की हे बघा दादा, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या सुपरवायझरना सांगते, तुम्ही निश्चित स्वतःची काळजी घ्या। तेव्हा मात्र आता वॉचमन काका हे म्हणतात की बरं ठीक आहे, आणि आता ते निघून जातात। तर इकडे अंजली ही फोनवर बोलत असते आणि राकेश मागून येतो, एकदम त्याने अंजलीसाठी फुलांचा बुके आणलेला असतो। तेव्हा अंजली ही मागे वळून पाहते तर खूप अशी घाबरते आणि परत हसते आणि काय हो तुम्ही। तेव्हा आता असं म्हटल्यानंतर मात्र राकेश लगेच आता नाटक करायला सुरुवात करतो। अगं अंजली, मी सुंदर बायकोसाठी हा सुंदर फुलांचा बुके आणला आणि तू घाबरलीस। तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की हो ना, अहो खरंच घाबरले होते। राकेश म्हणतो की इतक्या दिवसातून मी घरी चाललो, मग बायकोसाठी जाताना खूप छान अशी फुलं घेऊन जावी असं मला वाटलं, आणि तुझं मात्र काहीतरी भलतं, इतका साधा आणि सरळ नवरा आहे आणि तू घाबरतेस आणि तुझं काहीतरी भलतंच। अगं अंजली, तुला माहिती आहे का, गेल्या 4 दिवस म्हणजे 96 तास मी तुझा चेहरा नाही पाहिला, कळते की तुला? तर अंजली म्हणते की मग इतकी आठवण येते बायकोची, तर बायकोला सोडून जातस का? आता राकेश म्हणतो की अगं अंजली काय करू, मला सुद्धा नाही कर्म, पण कामाचा प्रेशरच इतका आहे तर मी सुद्धा काय करू। आणि अंजली तुला माहिती आहे का, ह्या 96 तासात मी तुला मिस तर खूप केलं, परंतु आणखीन एक गोष्ट मात्र, अगं तुझ्या हातची कॉफी, आणि प्लीज मला तुझ्या हातची एक कॉफी आणशील का? तेव्हा आता लगेच अंजली म्हणते की हो आणते, आणि लगेच आले असं बोलून अंजली कॉफी आणायला जाते। तेव्हा
मात्र आता राकेशच्या डोक्यामध्ये दुसरा प्लॅन असतो। त्यानंतर मात्र आता इकडे ह्या गोडाऊनमध्ये जे काही आता सुपरवायझर असतात तर ते येतात आणि तर ते ऑचवन त्यांच्यावर ओरडत असतात की कुठे गेले ऑचवन हे। आणि तेवढ्यात इशू पुढे येते आणि इशू म्हणते की काय हो। तेव्हा लगेच तो विचारतात की अहो हे येथील ऑन ड्युटी जे काही आहे ते कुठे गेले तुम्ही पाहिलत का? तर इशू म्हणते की ऑचवनना मग मी त्यांना घरी पाठवलं। अहो त्यांना आत्ताच मी रिक्षाने घरी पाठवलं, त्यांना बरं नव्हतं, त्यांना चक्कर येत होती। तेव्हा आता ते म्हणतात की अहो कसं काय, तुम्ही असं का केलं? ऑन ड्युटी माणसाला तुम्ही असे घरी न विचारता कसे पाठवू शकता? तेव्हा आता इशू म्हणते की अहो दादा मी तुम्हाला सांगितलं की त्यांना चक्कर येत होती, त्यांना बरं वाटत नव्हतं। तेव्हा आता ते म्हणतात की अहो पण येथील सुपरवायझर मी आहे, मला विचारायला हवं होतं। तेव्हा इशू म्हणते की अहो ते म्हणत होते की मी तुम्हाला विचारल्याशिवाय घरी नाही जाऊ शकत, परंतु मीच त्यांना सांगितलं आणि त्यांना घरी पाठवले। तेव्हा आता ती सुपरवायझर इशूवरच चिडतात की तुम्ही नको म्हणणाऱ्या कोण आहात तरी तुम्ही कोण? तेव्हा आता इशू म्हणते की हे बघा मी अर्णव सरांची नवीन पीए आहे। आणि त्याच वेळेस अर्णव गाडीतून तेथे येतो आणि इशूचं हे बोलणं ऐकत असतो। तर इशू म्हणत असते की हे बघा मीच त्यांना जा म्हणून सांगितलं होतं आणि अर्णव गाडीतून खाली उतरतो। आणि तेवढ्यात अर्णवला समोर पाहून मात्र आता जे सुपरवायझर आहे तर ते गुड मॉर्निंग सर असं अर्णवला म्हणतात। तर इशूचं लक्ष अर्णवकडे जाते। तेव्हा अर्णव इशूकडे पाहत असतो तर इशू गुड मॉर्निंग सर असं म्हणते। तेव्हा अर्णव तिला काही न बोलता लगेच काय झाले असे त्या सुपरवायझरांना विचारतो। तेवढ्यात लावण्य सुद्धा तेथे येते। तेव्हा आता ते सुपरवायझर म्हणतात की सर ऑन ड्युटी गार्डला या मॅडमनी घरी पाठवले। तेव्हा अर्णव रागाने इशूला विचारतो की तू का पाठवलंस? तर इशू म्हणते की सर त्यांना खूप चक्कर येत होती आणि विचारण्यासाठी येथे दुसरं कोणीच नव्हतं, म्हणून इन्सानियतच्या नात्याने मी त्यांना सोडलं। तर अर्णवला राग येतो। अर्णव म्हणतो की इन्सानियत बिझनेस चालतो का? कळत नाही का तुम्हाला मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर? आणि बरं वाटत नाही म्हणून माणसं अशी रोज घरी जायला लागली तर इंडस्ट्री बंद पडेल। तेव्हा इशू म्हणते की अहो पण सर ते दादा खाली कोसळायला लागले होते। तेव्हा आता लगेच अर्णव पुन्हा चिडतो। इमोशन्स नाही तर इन टॅलेंट्सवर बिझनेस चालतो हे लक्षात ठेव। येथे तू माझी पीए म्हणून काम करते, मग त्या गार्डला तू घरी जाण्याचा डिसिजन कसा कुणाला विचारून घेऊ शकते? जे काम दिलं ते तुला करायचं नाही, पण इतर डिपार्टमेंटच्या कामामध्ये इंटरफेअर करायचं। ऑफिसचे सुद्धा काही रूल्स असतात, जर तुला माहिती नसेल तर शिकून घे। तेव्हा आता इशू म्हणते की पण सर अहो एखाद्याच्या जीवापेक्षा। तेव्हा अर्णव तिला पुढचा एकही शब्द बोलून देत नाही आणि खूप असा ओरडतो। तर आता लावण्याला खूप आनंद होतो आणि हे बघ ह्या डिपार्टमेंटच्या कामामध्ये तू आता इंटरफेअर करू नको आणि ऑफिसचा रूल तू मोडलेला आहे। तेव्हा मात्र आता लगेच तो त्या सुपरवायझरला विचारतो की आता इथे कोण बसेल? तेव्हा तो म्हणतो की सर माणूस नाही। तर अर्णव म्हणतो की ठीक आहे मग आता येथेही बसेल। तर इशू म्हणते की काय मी? तर अर्णव म्हणतो की हो, आता त्या सिक्युरिटी गार्डची ड्युटी तू करायची। तेव्हा इशू म्हणते की काय मी? अर्णव म्हणतो की हो। त्यानंतर मात्र इकडे राजेश आता अंजलीला तिकडे पाठवून कॉफी आणायला पाठवतो आणि तोपर्यंत कपाटातून जे काही त्याचे ते डॉक्युमेंट्स आहे तर ते घेतो। आणि तेव्हा त्याला आता ती शलाका आहे तर ते समोर जेव्हा दिसलेले असते ते क्षण आठवतात। जे काही आपलं ते ओळखपत्र आहे त्या ओळखपत्राकडे पाहत असतो। तेवढ्यात अंजली कॉफी घेऊन येते तर आता राकेश खूप घाबरतो, त्याच्या हातातील ते ओळखपत्र घाबरूनच खाली पडतं। तेव्हा अंजली विचारते की काय हो काय झालं? तेव्हा राकेश म्हणतो की कुठे काय? तर आता अंजली विचारते की मग हे कार्ड आणि हे कार्ड कुणाचं आहे असं विचारते। तेव्हा अंजली ती उचलायला जाणार तोच राकेश म्हणतो की अंजली अगं थांब, तू कशाला उचलते? मी उचलतो ना, म्हणून तो आता ते कार्ड खाली पडलेलं उचलतो। एका क्लायंटचं ते कार्ड आहे, केससाठी मी मागवलं होतं। तेव्हा अंजली म्हणते की बरं तुम्ही कॉफी प्या, तोपर्यंत मी जेवणाचं पाहत। आणि राजेशचा हा जो काही अस्तित्वाचा शेवटचा पुरावा असतो तर तो सुद्धा आता तो नष्ट करायचा ठरवतो आणि हा सुद्धा संपवावा लागेल, म्हणून तो आता ते अगदी चुरगाळून आपल्या खिशात घालतो। त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव हा त्या सिक्युरिटीला म्हणजे जे काही काम इशूला द्यायचं असतं तर त्यासाठी जे काही ऑचवनचे कपडे आहे तर तो सुपरवायझरला आणून देण्यासाठी सांगतो। तेव्हा इशू म्हणते की अहो पण सर। तेव्हा आता अर्णव म्हणतो की आता सिक्युरिटीची ड्युटी तू करायची संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत। तेव्हा आता इशू म्हणते की पण सर आपले वेअर हाऊसचे काम। तेव्हा आता अर्णव म्हणतो की तेथील काम तू नसताना सुद्धा होत होते, तू आता ऑफिसमध्ये आलेली आहे। तर लावण्याला खूप असा आनंद होत असतो। तेव्हा आता अर्णव म्हणतो की तुला सगळ्यातील सगळं जमतं ना, मग हा ड्रेस घे घाल आणि कामाला लाग। कुठलंही काम हे छोटं मोठं नसतं आणि तो ड्रेस घे असं करतो। तेव्हा इशू ड्रेसकडे पाहते आणि अर्णवकडे सुद्धा पाहते, तिला खूप असं वाईट वाटत असतं पण तरी सुद्धा ती आता तो ड्रेस घेते। अर्णव म्हणतो की आता मात्र हे जे काही गोडाऊन आहे तर त्याची सिक्युरिटीची जी काही जबाबदारी आहे तुझी असेल।
असेल आणि या कामात मात्र कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा मला नाही चालणार। तो ड्रेस घेऊन आता अर्णव आणि लावण्य तेथून निघून जातात। तेव्हा आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता जेव्हा त्या गोडाऊनला आग लागते तेव्हा आता अर्णवला समजतं, तर इशू आता ही आग पाहून खूप अशी घाबरते आणि अर्णव आता लगेच तिला वाचवण्यासाठी तेथे येतो आणि तिला आता त्या आगीतून तो वाचवतो। तेव्हा मात्र तो इशूला अगदी आपल्या मिठीत घेतो, म्हणजे तिला त्या संकटातून तो वाचवतो। तेव्हा आता इशू आणि अर्णव हे एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात। तर तेव्हा पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।